नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या शेवटी का होईना हवा करताना दिसतंय, गाजताना दिसतंय। जी चर्चा रंगली होती की सुरुवातीपासून की जे हे सीझन आहे ते त्या प्रमाणात नाहीये जेवढं मागचं सीझन गाजलं होतं, टीआरपी त्या प्रमाणात नाही होते, परंतु शेवटी का होईना टीआरपी बूस्ट होताना दिसतेय। भाऊचा धक्का हवा करताना आपल्याला दिसतंय। आता नक्कीच फक्त 7 स्पर्धक आता बाकी आहे, त्यापैकी एक जण जाणार, त्यानंतर 5 फिनालेमध्ये राहणार, 6 जण, कारण 6वा पेटी उचलतो, 5 जण पुढे निघणार आणि एक विजेता होणार। हा भाग नक्कीच आहे, परंतु बिग बॉस मराठी सीझन 6 विनर प्राइज मनी काय असणार, काय आहे यावर चर्चा करणं नक्कीच गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर काही ट्विस्ट बिग बॉसने टाकला होता। 2 तास झाले, आधी एक झाला आणि 3-4 दिवसानंतर परत एक झाला असं आपण म्हणूया। तर नक्कीच त्यावर चर्चा करूया की आधी काय रक्कम होती आणि नंतर काय झाली, नक्कीच त्यावर चर्चा करू। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर बिग बॉस मराठी सीझन 6 नक्कीच आता शेवटी आलेला आहे। 10 ते 12 दिवसात आपल्याला विजेताच मिळणार आहे। परंतु जर बघायचं झालं तर प्राइज मनी सुरुवातीला जर आपण बघितलं टोटल तर 25 लाखाची रक्कम होती, 25 लाख हे मिळणार। परंतु त्यामध्ये एक ट्विस्ट म्हणू शकतो आपण, एक टास्क झाला की तुम्ही या रकमेला वाचवायला पाहिजे। आता यामध्ये जर बघायचं झालं तर तो टास्क असा होता की तुम्हाला सरळ एक पाईप जोडायचे होते, एका रूममध्ये त्याचं स्ट्रक्चर असणार, त्यानुसारच गार्डन एरियामध्ये यायचं आणि तुम्ही ते पाईप जोडायचे। जोड्या केल्या होत्या, 2-2च्या जोड्या होत्या। नक्कीच त्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीची पहिली जोडी होती ही दीपाली आणि राखीची, 0 रक्कम कमावली। त्यानंतर म्हणजे ते पाईप व्यवस्थित लावले नाही। त्यानंतर दुसरी जोडी आली ही अनुश्री आणि विशालची, 0 रक्कम, त्यांनी सुद्धा 4 पीस चुकीचे लावले। त्यानंतर तिसरी जोडी जी आली ती जोडी होती तन्वी आणि रेवाची, त्यांनी सुद्धा जर आपण बघितलं तर 0 रुपये कमावले। त्यानंतर शेवटची जोडी जी आपण बघितली ती राकेश आणि सागर दादाची। आता यामध्ये त्यांनी 25,000 कमीत कमी जिंकले आणि एक प्रकारे आपण जर बघितलं तर 25,000 ही रक्कम झाली होती विजेत्याची। आता त्यानंतर जर बघायचं झालं तर सागरदादा हा घराबाहेर गेला। त्यानंतर सागरदादा हा घराबाहेर जाताना आपल्याला दिसला। भरपूर टास्क हा अवघड असा वाटत होता, परंतु आता जर बघितलं तर अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी परत एक टास्क झाला की त्या रकमेला वाढवू तुम्ही शकता। एक त्यांना चान्स देण्यात आला आणि परत एक टास्क घेण्यात आला। आता या टास्कमध्ये जर आपण बघायचं झालं तर परत एकदा जोड्या बनवण्यात आल्या होत्या आणि सापशिडीचा खेळ होता, सापशिडीचा सरळ खेळ होता आणि तिथे रक्कम वाढवण्याचा चान्स होता। तर जास्त वेळ न लावता हा टास्क सुद्धा अतिशय फास्ट तुम्हाला सांगतो। पहिली जोडी होती दीपाली आणि अनुश्रीची, यामध्ये 2 टास्क झाले। पहिला होता एक फुगे फोडायचे, त्याच्यातून एक चिठ्ठी निघाल आणि गाणं ओळखायचं। सरळ रक्कम सांगतो त्यांनी किती वाढवली, 18,000 रुपये त्यांनी वाढवले। भरपूर काही गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये पक्षी ओळखायचा होता, त्याच्यात हारले ते टास्क, तर एकूण 18,000 रुपये ते कमावले। आता वळूया आपण दुसऱ्या जोडीकडे। दुसरी जोडी जर बघायची झाली तर राकेश आणि रेवाची ही जोडी होती, त्यांनी 1,25,000 रुपये जिंकले। आता ते वेगवेगळे टास्क होते, सेम त्या टाईपनंच होते, सापशिडीमध्येच होते, तर त्यांनी 1,25,000 एवढी रक्कम जिंकली। तिसरी जोडी जी आली ती राखी आणि विशालची आली, यांनी सर्वात जास्त, खरं पाहिलं तर सर्वात जास्त अतिशय कडक खेळले आणि सर्वात जास्त रक्कम सुद्धा कमावली। 3,25,000 रुपये त्यांनी जिंकले, म्हणजे त्या मनी प्राइजमध्ये वाढवले। आता यांच्यानंतर जर आपण बघायचं झालं तर परत एकदा राखी आणि तन्वी आली। राखी आणि तन्वी सुद्धा अतिशय कडक खेळले, 1,92,000 ते जिंकले। आता सरळ शेवटचा मुद्दा, टोटल मनी म्हणजे जी प्राइज जिंकणार आहे बिग बॉस सीझन 6चा विनर, त्याची रक्कम झालेली आहे 7,90,000। एवढी रक्कम तो घरी घेऊन जाणार आहे, 7,90,000 इथे बघू शकता। तर ही मनी प्राइज राहणार आहे, प्राइज मनी राहणार आहे विजेत्याची। तर या प्रकारे हा टास्क झालेला होता। आता नक्कीच एक जण घराबाहेर जाताना आपल्याला दिसणार आहे। आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे। अगदी शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर विजेता कोण होणार, तर सर्वात जास्त ज्याची हवा चालू आहे या 7 पैकी सांगायचं झालं तर ती आहे तन्वी कोलते। नक्कीच फॅन फॉलोइंग भरपूर वाढताना दिसतीये, अतिशय पहिल्यापासून कडक खेळताना दिसते, आपले मुद्दे मांडती, विविध टास्क खेळती। विशेष म्हणजे टास्कमध्ये मी पुरुष किंवा मी महिला या प्रकारचं कंपॅरिझन ती करतच नाही, अतिशय कडक खेळताना दिसते। सध्या जी चर्चा रंगते त्यानुसार, जे वोटिंग पडते त्यानुसार जर सांगायचं झालं तर सध्या तन्वी कोलते विजेता होताना आपल्याला दिसतीये। नक्कीच त्याला टक्कर विशालची पडत आहे, परंतु मागच्या 10 दिवसापासून बिग बॉस म्हणा किंवा विशाल स्वतः म्हणा कुठेतरी मागं पडताना दिसत आहे। परंतु सध्या
अतिशय महत्त्वाचं म्हणजे तन्वी ही आपल्याला पुढे जाताना दिसते. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, कोण विजेता होणार, नक्की कमेंट करून सांगा. बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.